नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा जो अनागोंदी कारभार आहे तो या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नवीन राहिलेला नाही. कारण या पूर परिस्थिती किंवा मान्सूनपूर्व कामं जी नालेसफाईची कामं आहेत ती महानगरपालिकेनं गेल्या महिन्याभरापासून आपल्या हातात घेतलेली आहे. परंतु ही नालेसफाई प्रत्यक्षपणे झाली आहे का असा प्रश्न काही नागरिकांमधून व्यक्त होतोय. कारण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील आनंदनगर या भागामध्ये गल्ली नंबर 3 मध्ये आपण आता पाहू शकताय फक्त 1 तासच झालं पाऊस पडलेला आहे. आपण पाठीमागं पाहू शकताय पूर्णपणे साऱ्या रस्त्यावर या नाल्याचं पाणी गेलेलं आहे, गटाराचं पाणी गेलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. हा आपण पाठीमागं जो बघतोय हा रस्ता आहे, या रस्त्यावर पूर्णपणे पाणी आणि गटाराचं पाणी, दूषित पाणी आहे. इथं लहान लहान मुलं आहेत, अनेक कुटुंब इथं राहत आहेत आणि त्यांचं आरोग्य या दूषित पाण्यामुळे सध्या धोक्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर या वार्ड क्रमांक 8 मधील गल्ली नंबर 3 मधील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. मामा, काय किती दिवसांपासूनची समस्या आहे? काय हे गेले 15 वर्ष झालं ही अडचण आहे आणि हिचा आम्ही जेवढे पण नगरसेवक आलेत निवडून त्यांनी पण तक्रार दिली, नगरपालिकेला पण तक्रार दिल्या, तरी त्यांनी येतात, आयुक्त येतात, सगळे येतात, नुसतं करतो म्हणतात, आश्वासन देतात आणि फोटोशूट करतात आणि जातात. त्यांचं फोटोशूट झालं की म्हणतात तिने आमचं काम झालं. खरं म्हणजे तिने आज अखेरपर्यंत काही दखल दिलेली नाही. त्याच्यामुळं आमच्या इथं पाणी आहे ना, हे जरा कुपवाड सकाळी आंघोळ पण केलं तरी इकडं आमच्याकडं पाणी पुरी आल्यावर परिस्थिती असते. त्याच्याबद्दल आम्ही नगरपालिकेत तक्रार दिली तरी तिने नुसतं बोलतात आम्ही करतो, हे करतो, नाला बांधून देतो, 5 फुटी बांधून देतो, 10 फुटी बांधून देतो. अक्षरशः 15 वर्षात इकडे गटर झाले नाही आणि 2 वर्ष झाले नुसतं घरं झाल्यात तर तिकडं उमेदनगरला गटरी चांगली बांधून दिलेली आहे. आणि आमच्या इकडे 15 वर्ष झालं तर आम्ही घरपट्टी भरतोय, सगळं करतोय, तरी आमच्याकडे इकडे सुविधा नाही. म्हणजे आम्ही काय कुत्रं मारलंय का मांजर मारलंय म्हणायचं. काय इथल्या ह्या समस्येबाबत तुम्ही नगरसेवकांशी नगरसेवक सगळ्यांच्या बरोबर आम्ही बोललेलं आहे. तिने येतात, फोटोशूट घेतात, त्यांचं फोटोशूट झालं, तिने अपलोड टाकतात, झालं, त्यांची खुशी झाली, तिने काम करायला असं दाखवतात, त्यांचं पॅकेज मिळतं, तिने झाली मोकळी. कारण आम्ही याच्या पाण्याचा त्रासामुळे नाही आम्ही दर वर्षी त्यांना तक्रार करतोय तरी तिने एक वेळा सुद्धा तिने असं दखल दिली नाही. येतात, फोटोशूट करतात, जातात. असं किती वर्ष झालं तुम्ही तक्रार करताय आणि ही समस्या अशीच आहे? आता सर कमीत कमी हे तक्रार द्यायला लागलं आम्ही 10 वर्ष झालं. 10 वर्षात तिने एक वेळाही, आता मी कालच पाणी आलतं इथं, कार्यक्रम होतं, लोक घर बांधतात, त्यांच्या दारासमोर एवढं पाणी साचलंय की पाहुणे पण येणार कसं हा प्रश्न निर्माण झाला. म्हणताना नगरपालिकेचे लोक आलेत, गटरे साफ करायसाठी आलेत, खरं ते गटर साफ झाली नाही आणि हाय असं पाणी त्यांच्या दारात असंच राहिलं आणि त्यांचा कार्यक्रम तसंच पार पडला. हे एवढं असं करून सुद्धा एवढ्या लोकांनी बोलून त्यांनी काही दखल घेत नाही, फक्त येतात, फोटोशूट करतात आणि जातात. माझं ऐका झालं, बाकी सगळ्यांचं पण तुम्ही विचारला तरी तिने तुम्हाला सांगते. आणि ह्यात आम्ही कुठल्या पक्षाला, कुठल्या ह्याला हे दोष धरत नाही, फक्त नगरपालिकेचं काम करावं. सगळीकडे करतात, इथं पण माणसंच राहतात, काही तर आम्ही मतदान देत नाही असं काही नाही. आमचं मतदान कमीत कमी आमच्या घरातलं 10 मतदान आहे. मग आम्ही मतदान देत नसलं तरी गोष्ट वेगळी, आम्ही परगावचं आहे ती गोष्ट वेगळी. आम्ही इथलेच असून आमची कामं सुचवत नाहीत आणि घरपट्टी हे ते सगळं लगेच लावतात. हिच्यावर लगेच भरा नाही भरलं तर तुमचं हे करतो ते करतो म्हणतात. मग ही जे कामं आहेत ही कोण करणार? याच्याबद्दल आमची तक्रार आहे नगरपालिकेला. आपल्याबरोबर आता आणखी काही इथल्या महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की तुमचा प्रॉब्लेम आहे? किती वर्ष तुम्ही राहता? आम्ही 15 वर्ष झालं इथं राहतोय. 15 वर्षात गटरीची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही आहे, याय जायला त्रास होतोय पावसाळ्यात म्हणा. आणि लहान मुलांचं, शक्यतो लहान मुलं या वातावरणामुळे जंतू पसरतात, ढासांचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण पण इथं जास्त आहे, म्हाताऱ्या माणसाचं असू दे. आणि पाऊस पडला तर आम्हाला आमचं घर त्या कोपऱ्यात आहे, आमच्या दारात फार पाणी साठते आणि गाडी, आम्ही कामाधंद्याला जाणारी माणसं, आम्हाला जायला येत नाही, यायला येत नाही, गुडघ्यापर्यंत पाणी असतंय. इथून आम्ही तिथपर्यंत चालत जायचो, चालत यायचं, गाडी लोकांच्या दारात लावायची, हे सतत सगळं चालूच आहे. 15 वर्ष झाले आणि लहान मुलं, आमच्यात तर लहान मुलं आहे, या वासामुळे आणि या ढासांमुळे ते सतत आजारी पडत असते. काय स्वच्छता म्हणून तर काय नाहीच आहे. औषधं मारायला आली त्या कोपऱ्यापर्यंत, कचऱ्याची गाडी आली तर इथून वळवायला येत नाही, आमच्या दारात कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही. पैसे तर त्याचे आम्हाला लावतात, घेतात आणि आम्ही समजून घेतोय हा वळायला जागा नाही आहे म्हणून आम्ही इथं येऊन टाकतोय, सगळं करतोय.
तर आमची सोय काहीच नाही 15 वर्ष झाली, अजिबात म्हणजे अजिबात बरोबर, नाही. आम्हाला वार्डमध्ये समाधानकारक कोणतंच काम झालेलं नाही इथं. 4 नगरसेवक आहेत. नगरसेवकांशी संपर्क साधताय का? साधतोय आम्ही. आता हे कोळकर दादा आहेत, ह्यांनी सगळ्यांच्या सह्या घेऊन हे सतत पुढे होऊन काम करत असतात. आम्ही आता करतोय ह्यांच्या, म्हणजे ह्यांनी सांगतील तसं, किंवा बाकीची सगळी पण जातात. आमची मुलं सारखं तक्रार करतात, व्हिडिओ करतात, पाठवतात, नगरसेवकांशी बोलतात फोनवर. आता ह्या मनोज दादांशी पण बोलतात, सगळं करतात आमची मुलं. खरं त्याचं प्रत्युत्तर काय नसतेच, बघणार आणि सोडून देणार एवढंच आहे. येतात, बघतात, वरवरची कामं तेवढी करतात. असं समाधानकारक नागरिकांना इथं कोणतंच काम झालेलं नाही आजपर्यंत. काय होतंय सांगा, जीसीपी येते, इकडं चौकरतात, तिकडं माती टाकतात, तिकडं चौकरतात, इकडे टाकतात, खड्डे करतात आणि जातात. बाकीचं काहीच नाही आहे. तसं परत पूर्वस्थिती परत होत्या की पाऊस पडला की, मग काय सुविधा काहीच नाही आहे. आपल्याबरोबर सध्या या सांगली मिरज महापालिका क्षेत्रामध्ये अनेक समस्यांवर आवाज उठवणारी एक संघटना आहे लोकहित मंच. या लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही आज इथं आले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात, नक्की काय होतं जाणवतं? वार्ड नंबर 8 मधील आनंदनगर गल्ली नंबर 3 आहे. नागरिकांना आम्हाला सांगितलं की पाऊस असून दे का बाकीचे पण असून दे, की इथले जे इंडस्ट्रीज आहेत, चैत्राबाद नाला आहे, की ते नियोजन पूर्णपणे केलं नाही आणि नागरिकांना एवढं कर सुविधा देऊन सुद्धा यांनी कोणतीही नागरिकांना सुविधा नाही. आणि माझी एक मागणी आहे की आयुक्त जे सत्यम गांधी आहेत, ते काम करणारा माणूस आहे, तरी येऊन सुद्धा त्यांनी पाहणी करून सुद्धा कुठच्याही अधिकाऱ्यांनी इथल्या कुपवाडमधल्या सगळं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. की नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे घाण पाणी आहे, ढासांचा प्रादुर्भाव आहे, की आमच्या तयात किती यांच्या भावना यात बघा तीव्र आहेत, तरीसुद्धा महानगरपालिका याची का दखल घेत नाही हा प्रश्न आहे. की आमची आत्ता एक अशी मागणी आहे लोकहित मंचच्या वतीने की हे जे पाणी साचले, इथल्या ज्या सुविधा आहेत त्या वंचित आहेत, ते नाही जर झालं तर हे आमच्या तयेनं गुण आम्ही सगळं पाणी आयुक्त कार्यालयात ओतणार असा आम्ही लोकमंचच्या वतीने इशारा देत आहे. नक्कीच या निमित्तानं महानगरपालिका प्रशासनानं ताबडतोब उपाययोजना करावी आणि इथं जे लोकवस्ती आहे, इथं जे राहणारे नागरिक आहेत, त्यांना जी भेडसावणारी ही समस्या आहे गटाराच्या पाण्याची, चैत्रबन नाल्यातून बाहेर पडते पाणी गल्ली नंबर 3 मध्ये आनंदनगरमध्ये, संपूर्ण इथं राहणाऱ्या नागरिकांच्या दारामध्ये पायऱ्यांपर्यंत